राणी खजिन्याची राखण करायला घरी होती आणि रामू शेतामध्ये. घरात खजिना असेल तर रामूचं मन कडक उन्हामध्ये मेहनत करण्यामध्ये लागलं असतं का? अ, सोड 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 माझी नाडी. सोड सोड माझी नाडी. सोड. धनासोबत ते चोरीला जाण्याची भीती पण वाटते. तीच भीती रामूलाही होती. एवढ्या लवकर आलात? आता हे घर आपल्यासाठी सुरक्षित नाहीये राणी. मग नाणी मिळाल्यानंतर रामूने एक आलिशान घर बांधलं आणि ऐश्वर्यात राहायला लागला. आता रामू आधीचा रामू नव्हता. लक्ष्मीच्या कृपेने त्याचा सगळा थाटच बदलला. आता तो विजयनगरचा सगळ्यात श्रीमंत माणूस होता. रामू शेठ, बघा तरी काय आणलंय पै पै जोडून. तांदूळ आहेत. तांदूळ? फक्त तांदूळ? अरे रामू शेठ, तुम्ही तर पारखी आहात. तांदूळ नाही, मोती आहेत, मोती. बघा कसे चमकतायत. खास तुमच्यासाठी मागवले पै पै जोडून. पण भांडारात आधीपासूनच धान्य भरलेलं आहे. अरे ते गरीबात वाटून पुण्य कमवून घ्या बाई. आता आता ते ठेवलेलं धान्य रामू शेठ थोडंच खाणार आहेत काय शेठजी? नाही, अजिबात नाही. अरे बघताय काय, धान्य उतरवा गाडीतून पै पै जोडून. उडंका, हे घे तुझी नाणी. मनुशेठ, तुम्ही काय आणलंय? अरे कसला शेठ, मी तर तुमचा गुलाम आहे. तुमची सेवा करायला आलोय. दूर देशातून अस्सल मलमल आणि मखमलीचं कापड आलं होतं. विचार केला की जरा तुम्हाला दाखवावं. दाखव. हा? If you like this video, subscribe to our channel Murthy Media.